संरक्षण साहित्याची विक्री करणारे राष्ट्र म्हणून पुढे आलो आहोत. जवळपास अंदाज करता येणार नाही की मागच्या 10 वर्षामध्ये आजची पद्धती अशी आहे की यू हॅव क्रॉस 22%. 20-22% वर तुमचा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण व्यवसाय पोहोचलेला आहे. आणि रिलायबल जे इन्स्ट्रुमेंट्स, जे काय वेपन्स, जो काय दारुगोळा इतर देश घेत आहेत, तो रिलायबल आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात भारतीय मालावर. असं आहे, चायनीज मालासारखा तो नाहीये की पाणबुडी घेतली आणि 2 महिन्यात बुडाली. तसं पण नाहीये. पण आपण ह्या दोन्ही पद्धतीने, एकीकडे राजनयिक, दुसरीकडे आपण संरक्षणात्मक, ह्या दोन्ही डेव्हलपमेंट आपण केल्या आहेत. मग या सगळ्या घटना आपण पूर्ण लक्षात घ्या. मग अग्निवीर सैन्यदल योजना अचानक कशी येते की काही काळासाठी तुम्ही या, म्हणजे तुमची तयारी सुरू आहे. हे साधं गणित आहे की युद्ध जेव्हा लढलं जात नसतं, म्हणजेच शांततेच्या कालखंडामध्ये येणाऱ्या युद्धाची तयारी तुम्हाला मॅसिव्हली अग्रेसिव्हली करावी लागते. आणि ती तयारी मागच्या काही वर्षांपासून देशाने सुरू केली आहे. म्हणून हे युद्ध झालं तरी सक्षमतेने आपण ते लढू शकतो. मागे 14 दिवस लागले होते, 15 दिवस लागले होते 71ला. आता 4, 5, 7 दिवस. एवढ्या दिवसांमध्येच तुम्हाला पाकिस्तानची शक्ल करण्याची कपॅसिटी आपल्यामध्ये आहे आणि हे पाकिस्तानला माहीत आहे. म्हणून ते फुल फ्लेज वॉरमध्ये जातात का? आता ते पाहणं गरजेचं आहे की त्यांच्याकडून सैनिकी कारवाई जेव्हा होईल त्यावेळेस जी स्ट्राईक सुरू होईल, आजचे 24 तास हे 24 तास मेजर आहेत. मार्क माय वर्ड्स, मार्क माय सेंटेन्स. येस सर. 24 आवर्स याच्यामध्ये तुम्ही बघा, पाकिस्तानकडून जर रिटॅलिएशन झालं तर मॅसिव्ह रिटॅलिएशन भारताकडून लगेच सुरू होणार.